नमस्कार मैत्रिणी. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय. जय श्रीराम. तर मैत्रिणींनो, आपण मागच्या भागामध्ये काय बघितलं होतं की आपले गोंदवलेकर महाराज गोंदवल्यामध्ये आले. आई वडिलांची त्यांची भेट झाली. आता आपण याच्या पुढे बघणार आहोत. तर गोंदवल्यात त्यांची भेट झाल्याच्या नंतर गोंदवल्यात त्यांनी परमार्थ आणि प्रपंच आणि परमार्थ हा कसा उत्तम प्रकारे करायचा हे लोकांसाठी समोर उदाहरणासहित ते दाखवत होते. ते आल्यापासून गोंदवल्यामध्ये बरेच आध्यात्मिक कार्यक्रम होऊ लागले. ग्रंथ वाचन, भगवद्गीता वाचन, त्याच्यानंतर अनेक भजनं, अध्यात्मावरती चर्चा, ब्रह्मज्ञानावरती चर्चा, अशा अनेक चर्चा त्यांच्याकडे त्या गोंदवल्यामध्ये सुरू झाल्या. आणि त्याचबरोबर ते प्रपंचसुद्धा खूप छान प्रकारे करत होते. असं सगळं बघून त्यांचे आईवडील खूप खुश झाले. आईवडील म्हणाले की आता आपलं कुलकर्णी पद आहे, आपल्याला वतनं आहेत दिलेली, ती तर तू सांभाळायला हवीस आता. तर महाराज म्हणाले की माझा देह आहे हा वतनांसाठी किंवा नोकरी करण्यासाठी किंवा कुलकर्णी पद सांभाळण्यासाठी झालेला नाही आहे. माझा जन्म झालेला आहे रामसेवेसाठी. मी रामसेवेसाठी हे माझा देह मी अर्पण केलेला आहे. पण मातृआज्ञा पितृआज्ञा म्हणून मी काही दिवस कुलकर्णी पद सांभाळीन, वतन सांभाळीन, व्यवहार करीन, व्यवसाय कारभार करीन. पण नंतर मात्र मी पुन्हा माझ्या कार्याला निघून जाणार, कारण मला जगाचा संसार करायचा आहे, असं त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं. आणि मग आई म्हणाली ठीक आहे. वडील म्हणाले काय तुला किती दिवस करायचं आहे ते बघ कसं काय करायचं. कारण आईवडिलांनाही माहिती होतं की हा इथे रमणारा व्यक्ती नाही आहे, हे कधी ना कधीतरी पुन्हा निघून जाणार हे आईवडिलांच्याही मनामध्ये होतंच. पण काही दिवस तर का विना त्या निमित्ताने मुलगा आपल्याजवळ राहील म्हणून ते म्हणाले की ठीक आहे, तुला जेव्हा जायचं आहे तेव्हा जा, पण आत्ता तर कर, म्हणजे त्या निमित्ताने संसारात रमेल. असं शेवटी भाबडं मन त्यांचं आईवडिलांचं. असं चालू आलं. मग त्यांनी कुलकर्णी पद सांभाळायला सुरुवात केली. अत्यंत नीती नियमाने न्यायाने ते कारभार करू लागले. कोणावरती कधी अन्याय होऊन दिला नाही, असं सुंदर कारभार ते करत होते. हा सगळा कारभार बघून गावातली लोक म्हणायला लागली की गोसावी शहाणा झाला. आता गोसावी आता प्रपंचाला लागलेला आहे, आता शहाणा झाला. आणि लोक खूप खुश होते त्यांच्या कारभारावरती. तसे अधिकारी वर्गही त्यांच्या कामकाजावरती खूप खुश होते. आणि लोकांनाही आश्चर्य वाटायचं की हा एवढे वर्ष तर गोसावी पद सांभाळ म्हणजे गोसाव्यासारखा राहत होता, हा एवढं शिकला तरी कुठून, एवढं व्यवहारज्ञान कुठून शिकला की कारभार कसा करायचा काय करायचा. पण ते त्यांना उपजतच ज्ञान होतं. असं करता करता साधारण 3 महिने गेले. 3 महिन्यानंतर ह्यांना उभं आला कसा. हे म्हणाले नाही आता मी जाणार नैमिषारण्यामध्ये. नैमिषारण्यामध्ये माझे सद्गुरू आहेत, त्यांच्या भेटीची मला आता ओढ लागलेली आहे, तर मी आता नैमिषारण्यात जाणार आहे असं आईवडिलांनी त्यांनी सांगितलं. आईवडील काय बोलणार. त्यांनी आईवडील सांगितलं आता तुम्ही राम नाम घेत घरामध्ये आराम करा, मी नैमिषारण्यामध्ये माझ्या सद्गुरूंची भेट घेऊन येतो. मग त्यांची पत्नी सरस्वतीबाई, तुम्हाला सांगितलं ना मागच्या वेळेला की खातावळे हे त्यांचं सासूरवाडीचं गाव, आणि तिकडनं त्यांचा तो सण समारंभ करून स्वतः आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांच्या पत्नीला म्हणजे आपल्या सरस्वती आईला घेऊन आले होते. तर त्यांची बायको त्यांच्याबरोबर होती, प्रपंच चालू होता, हे सगळं चालू होतं. पण मग असं करता करता हे जेव्हा नैमिषारण्यात जायचा विचार यांनी मांडला, त्यावेळेला त्या सरस्वती माता म्हणजे त्यांची पत्नी म्हणाली की नाही मी पण तुमच्याबरोबर येणार. तिने हट्टच धरला मी पण येणार, कारण पतीवर तिची प्रचंड निष्ठा होती. पतीची सेवा करण्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळत होता. तर त्या म्हणाले मी पण येणार, मला पण सद्गुरूंची भेट घ्यायची आहे. तर महाराज म्हणाले तर ठीक आहे. पण महाराज म्हणाले की हा प्रवास काही साधासुद्धा नसतो, जंगलातून जावं लागतं. म्हणाले हसून दे, हरकत नाही, मी येणार तरी पण. मग एक दिवस ठरला त्यांचा, आणि मग ते सद्गुरूंच्या भेटीसाठी पती पत्नी दोघंही निघाले. आणि दलमजल करत ते नैमिषारण्यामध्ये सद्गुरूंच्या भेटीपर्यंत तिथे पोचले. सद्गुरूंची भेट झाली. सद्गुरूंना त्यांनी नमस्कार केला. सद्गुरूंना पण सरस्वती मातेला बघून म्हणजे पत्नीला त्यांच्या बघून, महाराजांच्या पत्नीला बघून खूप आनंद आणि संतोष झाला.
कारण जसे आपले सद्गुरू सूर्यासारखं प्रचंड तेजस्वी होते, तशीच त्यांची पत्नी अतिशय तेजस्वी आणि सुंदर होती. जसे जणू काही राम आणि सीताच ह्या कलियुगातली, असा त्यांना तिथे भास झाला. ते पण खूप समाधानी झाले, आनंदले. मग त्यांनी विचारलं की मुली तुला काय हवं आहे आशीर्वाद माझ्याकडून? तर आता शेवटी स्त्री स्वभाव ना, ती म्हणाली मला माझ्या पतींसारखा सुंदर पुत्र हवा आहे. ते म्हणाले ठीक आहे. आणि त्यांनी हे मागणं मागितल्यानंतर महाराज आणि सद्गुरू असे दोघंही एकमेकांकडे बघून हसले आणि मग त्यांनी आशीर्वाद दिला की तुला पुत्र होईल म्हणून. आणि मग तो आशीर्वाद घेऊन ते पुढे निघाले. आता ते का हसले दोघंजणं याबद्दलचं जी काही माहिती आहे ती आता मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेन. आजचा भाग आपला हा एवढाच. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आजचा भाग आपला मी तुम्हाला इथपर्यंत सांगितला. आता आपण उद्याच्या भागामध्ये भेटू की महाराज आणि सद्गुरू का हसले, त्यांनी आशीर्वाद दिल्याच्या नंतर काय त्यांच्या मनात होतं ह्याबद्दल आणि पुढचा प्रवास त्यांचा पत्नीसहित, ते आता उद्याच्या भागापासून आपली सुरुवात होईल. तर आज आपला भाग मी इथेच संपवते. पण आपण आता काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, बेल बटन दाबायचं आहे, म्हणजे उद्याच्या भागाचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि भरपूर शेअर करा आणि लाईक करा आणि तुमच्या कमेंट सांगा तुम्हाला कसं काय वाटतोय आजचा भाग. चला मग आता आपण इथेच थांबतोय, उद्या सकाळी भेटू आता आपण. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.